भाजपचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा जो आहे तो आज लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आपण पाहतोय खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं आज अनावरण जे आहे ते पार पडलेलं आहे। खरं तर भव्य दिव्य असा हा पुतळा जो आहे तो गोपीनाथ मुंडे यांचा हा पुतळा उभारण्यात आलेला आहे। खरं तर राजकारणामध्ये दोन भिन्न विचारांचे पक्षाच्या नेतृत्व जे आहे ते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांनी केलं आणि त्याच दोन्ही नेत्यांचा पुतळा जो आहे तो शेजारी जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। खरं तर आत्ता आपण जिल्हा परिषदेच्या या आवारामध्ये आहोत। आपण आत्ता जो पाहतो गोपीनाथ मुंडे यांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे। तर याच्याच उजव्या बाजूला विलासराव देशमुख यांचा देखील काही वर्षांपूर्वी पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला होता। त्यामुळे राजकारणातली कटुता, राजकारणातलं वैर जे सातत्याने या राज्याने पाहिलेलं आहे, मात्र या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचे किस्से जे आहेत ते मात्र राज्यातील सर्वांनाच सर्वश्रुत आहेत। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुतळ्याचं आज अनावरण जे आहे ते झालेलं आहे आणि पलीकडे विलासराव देशमुख यांचा देखील पुतळा जो आहे तो दिमाखात उभारलेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे या दोनही नेत्यांचं वैशिष्ट्य जर पाहायचं झालं तर दोनही नेते जे आहेत ते भिन्न विचारसरणीच्या पक्षामध्ये आपल्या आपल्या पक्षाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळालेले होते। खरं तर एकीकडे काँग्रेस आणि भाजप यांच्यातील वैचारिक वाद जो आहे तो सर्वश्रुत आहे। एक पक्ष टोकाचा हिंदुत्ववादी तर दुसरा सर्वधर्म समभावाचा पुरस्कर्ता असलेला पक्ष आहे। मात्र या दोनही नेत्यांच्या मैत्रीचे किस्से जे आहेत ते राज्यभर सातत्याने चर्चिले जातात, ऐकले जातात। दोन भिन्न विचारसरणी, दोन भिन्न राजकीय पक्ष आणि या दोन्ही गोष्टी असताना देखील या ठिकाणी या दोनही नेत्यांनी आपल्यातील मैत्री जी आहे त्याला कुठेही कटुता येऊ दिली नाही। खरं तर या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर नेत्यांच्या केसांची जी ठेवण आहे ती खूप विशेष होती आणि दोनही नेते जे आहेत ते खिशामध्ये कायम कंगवा बाळगत होते। आणि महत्त्वाचं म्हणजे खरं तर दोघांनीही वकिलीचं शिक्षण जे आहे ते पुण्यातून पूर्ण केलेलं होतं। विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचं अनेक वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं तर गोपीनाथराव मुंडे यांनी देखील उपमुख्यमंत्री म्हणून त्याचबरोबरीनं गृहमंत्री म्हणून देखील अतिशय जबाबदारीने काम जे आहे त्या ठिकाणी केल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे। खरं तर या दोनही नेत्यांच्या मैत्रीचे किस्से अनेकांनी ऐकलेले आहेत आणि आज या दोनही नेत्यांचं जे पूर्णाकृती पुतळे आहेत ते आता शेजारी या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच राजकीय मतभिन्नता असली तरी वैचारिक आणि मैत्रीची जी काही एकंदरीतच मैत्री आहे या दोघांमध्ये ती कधीही लपून राहिलेली नव्हती। दोघांनीही ते उघडपणे स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळे आज खरं तर त्यांच्याच पक्षाचे असतील, त्यांच्या विरोधी विचारांचे असतील, या दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी जे आहे ते खरं तर त्यांच्या आठवणींना उजाळा देखील दिलेला पाहायला मिळाला। अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दोघांच्या मैत्रीतलं जे काही संबंध होते मैत्रीपूर्ण त्याचा देखील उल्लेख जो आहे तो केलेला पाहायला मिळालं। आणि मराठवाड्यातलेच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील आज एक विशेष पोस्ट जे आहे ती केलेली आहे। त्यामध्ये ते ओमराजे निंबाळकर असं म्हणत आहेत की राजकीय पक्ष भिन्न वेगवेगळे असूनही दोघांची मैत्री जी आहे ती सर्वांना माहिती होती, सर्वश्रुत होती। लातूरकरांनी या स्नेहबंधाचा गौरव राखत एक आगळावेगळा लातूर पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण केलेला आहे। त्यामुळे ही स्मारकं जी आहेत ती येणाऱ्या पिढ्यांना राजकारण विरहित समाजकारण आणि निस्वार्थ लोकसेवा यांची प्रेरणा देत राहतील आणि अशाच आशयाचं ट्विट आणि फेसबुक पोस्ट जे आहे ते अमित देशमुख यांनी देखील या ठिकाणी केलेले आहे। त्यामुळे एकंदरीतच दोन भिन्न पक्षाचे, भिन्न विचारांचे नेते जे आहेत त्यांचं स्मारक आता या लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये भव्य आणि दिमाखात उभं केलेलं आहे। त्यामुळे मराठवाड्यातील आगामी कालावधीमध्ये ज्या नव्या नेत्यांचा उदय होईल त्यांच्यासाठी हे खरंच एक प्रेरणास्थान, एक प्रेरणास्रोत ठरेल अशी देखील अपेक्षा या ठिकाणी बाळगू शकतो। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।